नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। घराचा उंबरठा अवघ्या 500 मीटरवर होता, पण नियतीने वाटेतच घातला घाला। नमस्कार। बाजार करून पिशव्या हातांत घेऊन घराकडे जाण्याची ओढ लागली होती। घराचे दिवेही दुरून दिसत असतील, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। अक्कलकुवा तालुक्यातील दहेल येथील पारशी सेदा वळवी यांचा घरापासून अवघ्या काही अंतरावर पाय घसरला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। बाजार आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या या कुटुंब प्रमुखाचा काळ दरीत दबा धरून बसला असेल याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती। अंधार आणि दुर्गम डोंगरवाटा पार करताना झालेली एक चूक एका कुटुंबाचा आधार हिरावून गेली। दरीत शोध घेत असताना नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला होता। रुग्णालयात नेले खरे, पण नियतीने त्यांना परतीची संधीच दिली नाही। या घटनेने संपूर्ण सोलाबारी पाडा सुन्न झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पारशी वळवी हे रविवारी मोलगी येथे बाजार करण्यासाठी गेले होते। बाजार आटोपून ते पायी दहेल गावाकडे परतत होते। रात्री 7 वाजेच्या सुमारास आपल्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या एका उंच टेकडीवरून चालताना त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते खोल दरीत कोसळले। डोंगरदऱ्यांचा परिसर आणि अंधार असल्याने या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने शोध मोहीम राबवली। त्यांना दरीतून बाहेर काढून मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डोक्याला आणि शरीराच्या अन्य भागांना गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। या घटनेबाबत मयताचा मुलगा दिलीप पारशी वळवी याने मोलगी पोलीस ठाण्यात माहिती दिली। डोंगरदऱ्यांचा दुर्गम भाग आणि रात्रीची वेळ असल्याने खबर देण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी मोलगी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे। या घटनेबाबत कुटुंबियांनी कोणाबद्दलही संशय व्यक्त केलेला नाही। पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगला पाडवी आणि पोलीस हवालदार अरुण सूर्यवंशी करत आहेत। या घटनेमुळे दहेल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी रवींद्र वळवी, मोलगी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।